बातमी सोलापुरातून आहे। सोलापुरात सत्ता स्थापनेपूर्वी भाजपकडून आता खबरदारी घेतली जाते। नवनिर्वाचित सदस्यांना शिस्त पाळण्याचा सल्ला देण्यात आलाय। झेडपी सदस्यांनी मीडियाशी बोलू नये असं सुद्धा सांगितलेलं आहे। त्याचबरोबर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निर्णयासंदर्भात बोलू नका अशाही सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्यात। तुम्ही भाजपमुळे निवडून आलेले आहात हे विसरू नका असंही गोरेंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर झेडपी सदस्यांनी मीडियाशी बोलू नये असं जयकुमार गोरे यांनी सांगितलेलं आहे। तशी तंबीच त्यांना दिली आहे। आज तुम्ही जो फेटा बांधलाय त्या फेट्यात बसून जिल्हा परिषद सदस्य झालात ते भारतीय जनता पक्षामुळे, हे विसरू नका। भारतीय जनता पक्षाने ही जबाबदारी आपल्यावर टाकली हे कधी विसरू नका आणि भारतीय जनता पक्षाची आचारसंहिता कधी मोडू नका। या पक्षामध्ये काम करत असताना आचारसंहितेत राहून काम करा। पदाबाबतीची चर्चा कोणी करू नका, माझी विनंती आहे। पद आणि पदाधिकारी निवडण्याचा अधिकार हा कुठल्याही किमतीवर भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याच्या कुठल्याही पालकमंत्र्याला नाही, कुठल्याही इथल्या नेत्याला, नेतृत्वाला नाही। तो निर्णय आपले पक्षश्रेष्ठी घेतील। पक्षश्रेष्ठी अवश्य आमच्या सगळ्यांची चर्चा करतील, परंतु तो निर्णय आपला पक्षश्रेष्ठींचा आहे। त्यामुळे विनाकारण या चर्चा खाली होऊ नये याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। ते आपण सगळे मिळून घेऊ। पक्षाची शिस्त, त्याला कुठं डाग लागेल असं वर्तन आपल्या हातून होऊ नये अशी आपण सगळ्यांना माझी विनंती आहे।